भिवंडी शहरात रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे कामवारी नदी पुन्हा एकदा दुथडी भरून वाहू लागली आहे। नदीच्या पाणीपातीत मोठी वाढ झाल्याने नदीकाठच्या परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। कामवारी नदीलगत शेलार गावच्या हद्दीतील घाटावर उभी असलेली एक मिनी बस पुराच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली आहे। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। पुराच्या पाण्याचा वेग किती प्रचंड होता याची कल्पना या व्हिडिओमधून आपण करू शकतोय। भिवंडीतील ही दृश्य आहेत। सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भिवंडी शहरातील अनेक सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे। त्याचप्रमाणे भिवंडीतील कामवारी नदीवर त्या ठिकाणी आहोत। नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे। त्याचप्रमाणे भिवंडीच्या या कामवारी शहर आणि ग्रामीण भागाच्या पातळीवर सीमे पातळीवर असलेल्या या नदीमध्ये कामवारी नदीची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली। त्याचप्रमाणे तुम्ही पाहू शकता अनेक वाहनं या पाण्यामध्ये अडकली आहेत। त्याचप्रमाणे सकाळच्या मध्यरात्रीच्या सुमारास एक मिनी बस सुद्धा या पाण्यात वाहून गेली आहे। त्याचप्रमाणे ही वाहून गेल्यानंतर या ठिकाणी आता TDRF असेल NDRF असेल यांना सुद्धा पाचारण करण्यात आले। सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भिवंडी शहरातील तीनपत्ती असेल, शिवाजी महाराज चौक असेल या परिसरातील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलं होतं। परंतु आता हा पाऊस थांबल्याने या ठिकाणी पाणी पातळी कमी होत आहे। भिवंडी मोनिश गायकवाड, पुढारी न्यूज।